शंभू के परधेय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं, जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा कभी किया नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. माणुसकी वॉरियर्स दिवड विरुद्ध घोटावडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये एक मोठं घमासान युद्ध आपल्याला काटेकी टक्कर महामुकाबला. पंचांचा इशारा, डावाला सुरुवात. पहिला चेंडू सुमित, पहिला चेंडू ब्लॉक स्वरूपाचा अप्रतिम पद्धतीने हाताळलाय. ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये विजय तैनात, पैकी वेगवान परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत शेखर घोडांबे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यातील डावखोऱ्या हातातील घातक विस्फोटक फलंदाजी जर यादी आपण काढली तर त्यामध्ये प्रामुख्याने ज्या खेळाडूचं नाव येतं तो अक्षय घोडांबे, लेफ्ट हँडर बॅटर नॉन स्ट्रायकर इनला शेखर घोडांबे. यावेळेस कमी गतीचा चेंडू, मैदानामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण समीर मैदानामध्ये कव्हर पॉइंटला करेल. आलेली एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि या सिंगलनं संघाचं स्कोर कार्ड मात्र पुढे जाते धावफलकावरती 3 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनल मध्ये या अगोदर जर पाहिला तर प्रवेश केलेले संघ आपण पाहिलेत. एका बाजूला म्हाळुंगे क्रिकेट क्लब, स्वर्गीय नितीन भाऊ पोळे स्पोर्ट फाउंडेशन, मुळशी संबळ कासरसई, नवखंडीनाथ क्रिकेट क्लब कुरवडे आणि चौथा संघ कुठला यावरती मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस चेंडू हवेत मैदानाच्या आतमध्ये, लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती अक्षय घोडांबेच्या बॅटमधून चौकार. शुभम अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, जाग्यावरती खेळ ग बाळा, जाग्यावरती खेळ. 7 धावा धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, दिशा बदलली. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव या चेंडूवरती येते. बॅटची टॉपेज जरूर घेतली होती, तदनंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव येते आणि या सिंगल बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 8 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफल झाले, क्रीजचा वापर केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये डीप फाईन लेग फोडलाय. शेखर घोडांबेचा एक अफलातून चौकार. या वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती निश्चितच ब्लॉक स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपले गेले ते पहिल्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाले. विनंती असणार आहे गोटावडे संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. 12th मॅन आपला आलेला नाहीये.
यावेळेस 6 चेंडू परत एकदा सुरेख मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या पाठीमागे चेंडू अडवण्यामध्ये निश्चितच विकेट किपर शेखर थोडेसे असमर्थ ठरतात. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू होईल. पहिल्या षटकामध्ये सुमित राजवडेने मैदानाच्या आतमध्ये खर्च केलं त्या 12 धावा. षटक 2 मध्ये अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पहिला चेंडू सुरेख. पहिला चेंडू लाजबाब हाताळला. मैदानाच्या आतमध्ये येतोय तो डॉट बॉल. यामुळे अक्षय गोडंबेच्या बातमधून हवाई सफर. फिल्डर सिद्धेश उर्फ पांडा सुर्वेकडून इथे कॅच मिस होतोय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा असेल. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. या मैदानावरती सर्वात हायएस्ट रनचेस या मारुंजी चषकामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच 93 धावा याच गोटवडे वॉरियर्स संघानं मान संघाच्या विरोधामध्ये चेस केल्यात आणि त्या धावा चेस करण्यामध्ये अक्षय गोडांबे त्या सामन्यामध्ये 60+ धावा 60+ धावा बनवताना पाहायला मिळाला होता. सामनावीर ठरला होता त्या अक्षय गोडांबेचा झेल सुटलाय. कॅच सुटलाय आणि त्यानंतर आग्या बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. अक्षय गोडांबे ऑन फायर. येतोय बिग सिक्सर. डॉट. दुसऱ्या चेंडूवरती कॅच सुटला. चौकार आला. तिसऱ्या चेंडूवरती मैदानामध्ये जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला आणि अक्षय गोडांबेच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी संत सावध सुरुवात जरूर झाली परंतु लेफ्ट हँडर बॅटर साठी जर आपण पाहिलं. चला स्पीडअप करा. वेळ वाचवा विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर साठी जर आपण पाहिलं तर निश्चितच वाऱ्याचा एंड आणि त्या एंड न फटकेबाजी अक्षय गोडांबेची मात्र जोरदार सुरू आहे. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी अक्षय गोडांबे मैदानामध्ये करतायत. 22 धावा फलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती अमित. मागच्या मॅच मध्ये काय कमबॅक करणारी गोलंदाजी अमितने केली. संघाला टर्निंग पॉइंट ठरवून देणारी गोलंदाजी अमितने केली परंतु इथे थोडासा महागडा मैदानावर ठरतोय. 10 धावा 3 चेंडूवरती खर्च केल्यात. यावेळेस ब्लॉकल स्वरूपाचा मारा करण्याचा प्रयत्न केवळ येथे सिंगल दुसरीचा प्रयत्न इथे मात्र होणार नाही. जबरदस्त थ्रो मैदानामध्ये शशिकांत साठे त्या ठिकाणी करतायत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल येईल आणि एका सिंगल बरोबरच स्कोर मात्र पुढे जाईल. 23 धावा फलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम क्रमांकात तब्बल 1,10,000 रुपयांचं पारितोषिक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. शिवाजीराव राजाराम बुचडे पाटील खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे असणारे संचालक यांच्या माध्यमातून पहिलं बक्षीस आहे 1,10,000 रुपये. रनआउटचा चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. शेखर गोडांबे रनआउट. धावबाद. मैदानामध्ये कुठल्या प्रकारची धावेची त्या ठिकाणी संधी नव्हती. अक्षय गोडांबेनं आग्रह धरला मैदानामध्ये. शेखर मात्र अपुरा पडला. दूरवरती राहिला आणि मैदानामध्ये त्यांच्या पाठीमागून फेक सुरेख. तिथे मिळते विकेट. फलंदाज शेखर गोडांबे बाद. थँक्यू डीजे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जर आपण पाहिलं तर अध्यक्ष भैरवनाथ ट्रस्ट मारुंजी, माजी सरपंच विठ्ठलजी चव्हाण यांच्या माध्यमातून 70,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस कृष्णा उमाजी बुचडे माजी सरपंच आणि उपसरपंच विद्यमान सदस्य आणि त्याचप्रमाणे अक्षय उर्फ बाळाभाऊ बुचडे यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50,000 रुपयांचं. चतुर्थ क्रमांक 40,000 नवनाथ भाऊ जगताप आणि सोमनाथजी कवडे यांच्या माध्यमातून आहे. पंचम क्रमांक समीर शेठ बुचडे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि विजयभाऊ झंजाळे यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं बक्षीस. 6व्या क्रमांकाचं बक्षीस संदीप शेठ जाधव उपसरपंच आणि त्याचप्रमाणे माजी सरपंच आणि युवा नेते सागर शेठ बुचडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 25,000 रुपये 6व्या क्रमांकाचं. कोलटप्प्याचा बॉल. वाऱ्याचा प्रचंड वेग मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक सिंगल येते. षटक क्रमांक लेगबायच्या स्वरूपात खरं तरी सिंगल मैदानामध्ये आले
षटक क्रमांक संपला जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिस्तबद्ध संघासाठी जय गणेश रिअल इस्टेट यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बेस्ट बॉलर साठी अतुलजी बुचडे, अध्यक्ष जय भवानी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं बक्षीस. बेस्ट बॅटर साठी महेश शेठ बुचडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं बक्षीस. तर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी उद्योजक नंदकुमार लक्ष्मण भोईर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्पर्धेच्या निमित्तानं या उद्योजक अमित शेठ सावळे यांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. चला विनंती आहे स्पीडअप करा. ही इनिंग झाल्यानंतर आपण सेमीफायनलचे लॉट्स देखील या ठिकाणी करणार आहोत. विनंती असेल कासारसाई संघ, उरवडे संघ आणि म्हाळुंगे संघ आपण या ठिकाणी स्टेजवरती संपर्क साधा. लॉट्स आपण ही इनिंग झाल्यानंतर करणार आहोत. मैदानामध्ये जाऊयात. षटक क्रमांक 3 विजय सावळे हा गोलंदाजच्या मार्क वरती येताना पाहायला मिळेल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पहिल्या बॉल वरती अक्षय इथे मात्र चेंडूला फेकून देत आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वैयक्तिक 8 चेंडू आणि 23 धाव्यांवरती अक्षय गोडांबे मैदानाच्या मध्ये खेळतोय. अगदीच मैदानामध्ये 360 डिग्री तो गोल फिरला. चेंडूला मात्र भिरकावून दिलं. लॉंग लेग मध्ये षटकार वसूल केलाय. धावफलकावरती 30 धावा आहेत. 8 चेंडू 23 वरती अक्षय मैदानामध्ये खेळतोय आणि ज्यावेळेस अक्षयचा कॅच सुटला त्यावेळेस अक्षय केवळ 6 धाव्यांवरती खेळत होता. फुलटॉस आणि परत एकदा यावेळेस अक्षय गोडांबे पॉवरफुल स्ट्रोक. बिग 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 सिक्सर. छत्तीस धावा मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठच्या 2 चेंडूवरती विजय वरती केलेलं आक्रमण. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. या सीझनला घोटावडे वॉरियर्स या संघाने जर पाहिलं तर निश्चितच मोठा नावलौकिक मिळवलाय. हो परत एकदा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. अमित मैदानामध्ये चेंडूच्या मागे फेकी वेगवान डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल. पुन्हा वेळे बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तो गोटावडे वॉरियर्स विनंती आहे म्हाळुंगे संघ, कासारसाई संघ आणि उरवडे संघ या ठिकाणी लॉट्स करण्यासाठी स्टेजवरती या. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. वाईट बॉल येतील. एक अतिरिक्त धाव्या चेंडूवरती येईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते वाईड साठी. तिसरे पंच कळत आहेत. वाईट चेंडू असेल मैदानामध्ये एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
उठावडे वॉरियर्स या संघाबद्दल खऱ्या अर्थाने चर्चा साधली होती. ओ यावेळेस फुल टॉस योगेश मांडे साठी फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती केलाय आक्रमक प्रहार. येथे बिग सिक्सर चरण. थँक्यू डीजे. चला पंचांचा निर्णय आलेला आहे. विनंती आहे स्पीडअप करा वेळ वाचवा. कुठल्याही प्रकारे पंचांशी वाद घालू नका. सहकार्य करा आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत. षटकार मैदानामध्ये आलाय तब्बल आणि तब्बल 20 धावा या षटकामध्ये आतापर्यंत झाल्यात. अफोलगावरती धावा आहेत. एक गडी बाद 44 धावा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू हवेत. फटका फसला फिल्डर चेंडूच्या खाली. निवृत्ती टेकर व्हेरी नाईस कट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. उरावडे योगेश बेनगुडे. स्टेजवरती या. उरावडे संघ कुठल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्या. लॉट्स आपण करतोय. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नवीन फलंदाज दाखल. पहिला बॉल आणि त्याला डिपॉझिट केले आउट ऑफ द पार्क. षटकार. खेळ संपलाय. अफोलगावरती धावा आहेत त्या 50. या ठिकाणी सेमीफायनलचे लॉट झालेत. पहिला सेमीफायनलचा मुकाबला असेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे विरुद्ध मुळशी सम्राट कासरसाई आणि दुसरा सामना असेल माळुंगे विरुद्ध या सामन्यातील विनर. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं अतिशय महागड तब्बल आणि तब्बल 26 धावा या षटकामध्ये मैदानामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. अफोलगावरती धावा आहेत त्या 50. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. राहुल राजवडे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. गोलंदाज तयार मैदानामध्ये राहुल. अंतिम ओव्हर. पहिला चेंडू अक्षय गोडांबेसाठी मैदानाच्या आतमध्ये पण जर पाहिलं तर खुल्या टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न. कौ कॉर्नर मध्ये फिल्डर मैदानामध्ये चेंडूच्या मागे सुमित आले. 2 धावा चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच दफुलकावरती 2 गडी बाद 52 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं हिरमन शेठ पशाले या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दफुलकावरती 52 धावा. ओ यावेळेस चेंडू हवेत. अक्षय गोडांबेच्या बॅट मधून चेंडू उंच आकाशामध्ये. आकाशाला गवसणी घालणारा एक रुबाबदार टोलेजंग षटकार.
2 गडी बाद धावफलकावरती 58 धावा. आणि परत एकदा यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल डिपॉझिट केलाय आउट ऑफ द पार्क. अक्षय गोडांबे ऑन फायर. षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोडांबेच्या बॅट मधून निश्चितच धावेंचा पाऊस मैदानावरती पडतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर लागोपाठचे आलेले 2 षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 64. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळी चेंडू हवेत आणि परत एकदा फुल टॉस वरती अक्षय गोडांबे ठरल बॉस. पंच कळवत आहेत हा असेल लागोपाठचा बॅक टू बॅक 3रा षटकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 14 चेंडू आणि 50 धावा. अक्षय गोडांबेची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. अक्षय एकदा बॅट वरती करायचे. 14 चेंडू आणि 50. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. 6 धाव्यांवरती खेळत असताना झेल सुटला होता. आणि या वेळेस पुन्हा एकदा अक्षय गोडांबेच्या बॅट मधून लागोपाठचा 4था षटकार. राहुल राजूवरती केले आक्रमण. दोन गडी बाद मैदानामध्ये 76 धावा धावफलकावरती. तब्बल आणि तब्बल या 5 चेंडूवरती 26 धावा आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या आणि या ओव्हरचा अजूनही 1 चेंडू शिल्लक. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल राजोडे मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 15 चेंडू 56 धाव्यांवरती अक्षय गोडांबे खेळतायत. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा, पहिल्या इनिंगचा. यावेळेचा चेंडू मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू. इथे मात्र एक अतिरिक्त धाव वाढेल. 7 पे 7 77 धावा. दोन गडी बाद 77 धावा धावफलकावरती. तब्बल आणि तब्बल 27 धावा. यावेळेचा चेंडू मात्र लोअर फुल टॉस होता. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न. चेंडू निसटलाय आणि त्यानंतर इथे चेंडू अडवला, फेकला. रनआउटचा चान्स आणि याचबरोबर धावेंसाठी धावा धाव. धावेंसाठी पळापळ मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3 धावा. 4 ओव्हरचा खेळ. पहिला इनिंगचा डाव संपलाय. धावफलकावरती नोंदवले गेले त्या 80 धावा. 81 धावेंचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत दादा बुचडे स्पोर्ट फाउंडेशन माणुसकी वॉरियर्स दिवड या संघाच्या समोर ठेवले.